लोकसभेत आज विरोधकांच्या गदारोळातच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेली प्राप्तिकर क्रमांक 2 विधेयक 2025 आणि कर कायदा सुधारणा विधेयक 2025 मंजूर करण्यात आली। या विधेयकांमुळे वित्त कायदा 2025 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। तसंच प्राप्तिकराशी संबंधित कायदेही अधिक सुलभ करण्यात आले आहेत अशी माहिती सीतारामन यांनी दिली। त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2025 देखील लोकसभेनं मंजूर केलं। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी हे विधेयक मांडलं। यापूर्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आठवड्याची सुरुवातही आज गदारोळातच झाली। गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। लोकसभेत सदनाच्या कामकाजात नियोजित पद्धतीनं अडथळे आणले जात असून हे लोकशाही प्रक्रियेला धरून नसल्याचे खडे बोल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुनावले। जनतेनं त्यांच्या समस्या मांडण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं असं स्मरण त्यांनी करून दिलं। प्रत्येक विषयावर सभागृहात चर्चा होईल असं आश्वासनही बिर्ला यांनी दिलं। मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला। सदन को नहीं चलने दे रहे। ये लोकतंत्र की परंपराओं के अनुरूप नहीं है। देश की जनता का करोड़ों रुपया कार्रवाई में खर्च होता है। आपको जनता ने यहाँ प्रश्न पूछने, मुद्दे उठाने के लिए भेजा है, उनकी अपेक्षाएं आकांक्षाओं के लिए भेजा है, उनकी कठिनाई और चुनौतियों के लिए भेजा है। लेकिन आप सदन में नियोजित तरीके से शोरगुल करना, हंगामा करना, तख्तियां लहराना, ये संसदीय परंपराओं के अनुरूप नहीं है। और 14 दिन तक आप जिस तरीके का व्यवहार आचरण कर रहा है, पूरा देश आपको देख रहा है। राज्यसभेतही आज कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ सुरू केला। खासदारांनी लोकशाही परंपरांचं पालन करावं असं आवाहन उपसभापती हरिवंश सिंह यांनी केलं। मात्र गदारोळ असल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाज पुन्हा सुरू होताच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गदारोळातच मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक तसंच मणिपूरसाठीचं अंदाजपत्रक सभागृहात मांडलं। हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही गदारोळ सुरूच होता। त्यातच सर्बानंद सोनोवाल यांनी व्यापारी जलवाहतूक विधेयक मांडलं। ही दोन्ही विधेयकं त्रोटक चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आली आहेत। ही विधेयकं आजच्या कामकाजात समाविष्ट नसताना सभागृहात मांडण्यात आली असा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आरोप सभागृह नेते जे पी नड्डा यांनी फेटाळून लावला। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं।